नमस्कार मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण शेळी मेंढी वाटप योजना याबद्दल व्हिडिओ पाहणार आहोत। तर मित्रांनो, या यूट्यूब चॅनलवरती आपण नवीन असाल सबस्क्राईब करा आणि हो बेल आयकन क्लिक करायला विसरू नका। तर मित्रांनो, सरकारकडून मोठी मदत होणार आहे। लाभार्थ्यांना 10 शेळ्या 1 बोकड किंवा 10 मेंढ्या 1 नर मेंढा या स्वरूपात वाटप केलं जाणार आहे आणि ही जी प्रक्रिया आहे सर्व ऑनलाईन असणार आहे। त्यामुळे अर्जदारांना इकडे तिकडे कुठेही भटकण्याची गरज नाही। अर्ज प्रक्रिया 2 मे 2025 पासून सुरू झालेली असून शेवटची मुदत 1 जून 2025 पर्यंत आहे। तर वैशिष्ट्य बघूयात। अनुसूचित जाती जमातींसाठी 75% आणि इतर सर्वसामान्य प्रवर्गासाठी 50% अनुदान दिले जाणार आहे। वाटपाचा प्रकार 10 शेळ्या 1 बोकड, 10 मेंढ्या 1 नर मेंढा। जातींची निवड उस्मानाबादी, संगमनेरी, माडयाळ, दख्खनी आणि इतर स्थानिक जातींचे प्राधान्य आहे। तर आपल्याला याच्यामध्ये 3 वर्षाचा विमा कवच उपलब्ध होणार आहे। पश्चिम महाराष्ट्र खानदेश आणि मराठवाडा विभागातील उस्मानाबादी व संगमनेरी जातींच्या शेळ्या वाटप केले जाणार आहेत। तर कोकण आणि विदर्भ भागात स्थानिक हवामानाला तगदार क्षमता असलेल्या स्थानिक जातींचे प्राणी दिले जातील। लाभार्थ्यांच्या निवडीत महिलांना 30% प्राधान्य दिले जाणार आहे। तर पात्रता बघूयात। दारिद्र्य रेषेखालील लाभार्थी अत्यल्प 1 हेक्टरपर्यंत आणि अल्प 1 ते 2 हेक्टर भूधारक शेतकरी, रोजगार व स्वयंरोजगार केंद्रात नोंद असलेले सुशिक्षित बेरोजगार। जर महिला बचत गटाचे सदस्य असतील तर त्यांना 30% प्राधान्य दिले जाणार आहे। तर त्यासाठी लागणारी कागदपत्रे कोणकोणती आहेत? आधार कार्ड आहे, फोटो, 7/12 आणि 8 उतारा, अपत्य दाखला किंवा स्वयंघोषणापत्र, रहिवासी प्रमाणपत्र, बँक खाते पासबुक, रेशन कार्ड, कुटुंब प्रमाणपत्र, जातीचा दाखला लागू असेल तर, दारिद्र्य रेषेखालील प्रमाणपत्र लागू असेल तर, दिव्यांग असल्यास प्रमाणपत्र, बचत गट सदस्य असल्यास त्याचे प्रमाणपत्र, जन्मतारखेचा पुरावा, शैक्षणिक पात्रतेचा दाखला, रोजगार स्वयंरोजगार कार्यालयाकडे नोंदणी कार्ड, प्रशिक्षण घेतले असल्यास त्याचे प्रमाणपत्र। एका कुटुंबातील एकाच व्यक्तीस हा लाभ मिळणार आहे हे सर्वांनी लक्षात ठेवावे। अर्ज करण्यासाठी एक जी लिंक आहे ती तुम्हाला आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मिळेल। तिथे जाऊन तुम्ही हा ऑनलाईन अर्ज करू शकता किंवा प्ले स्टोअरवरून एक ॲप आहे त्याची लिंक आपल्याला डिस्क्रिप्शनमध्ये मिळेल। तिथे जाऊन ते डाउनलोड करा आणि पुढील प्रोसेस करू शकता। तर पशुधन विकास अधिकारी, विस्तार पंचायत समिती, जिल्हा पशुवर्धन अधिकारी, जिल्हा पशुवर्धन उपायुक्त यासाठी कॉल सेंटर नंबर आहे 1962 1962, सकाळी 7 ते सायंकाळी 6 पर्यंत। आणि तांत्रिक अडचण असेल तर 83 085 84 478 हा नंबर सकाळी 10 वाजल्यापासून सायंकाळी 6 पर्यंत उपलब्ध असेल। तर मित्रांनो, ही सर्व माहिती आपल्याला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेलीच आहे। त्याचबरोबर हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा। तसेच नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी आपल्या कामाच्या गोष्टी यूट्यूब चॅनलला आता सबस्क्राईब करा। धन्यवाद।